जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना 9व्या दशकातील 3रा समास पाहतोय. निस्संदेह निरूपण. समर्थ श्रोत्याच्या शिष्याच्या मनात कोणताही संदेह ठेवू इच्छित नाहीत. संतांची जी स्थिती, आत्मज्ञानी महात्म्याची जी स्थिती, त्या स्थितीबद्दल देहबुद्धीमध्ये राहून कधीही कळू शकत नाही. समर्थ म्हणतात, दिसतो तरी देहधारी परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरी वरी कळेल कैसा. कळाया शोधावे अंतर तव तो नित्य निरंतर, जयास धुंडिता विकार निर्विकार होती. या 2 ओव्यांना कालच्या निरूपणामध्ये शेवटी आपण स्पर्श केला. आता आपण सखोलतेनं पाहू की समर्थ काय सांगतायत, काय शिकवतायत, काय सुचवतायत. संतांना वरती जर पाहायला गेलं तर ते आपल्यासारखेच दिसतात, पण त्यांच्या आतमध्ये देहबुद्धी असत नाही असा अगदी स्वच्छ अर्थ इथं आहे. पण तरीही आपण नीटपणे पाहू की समर्थ काय सुचवत आहेत. आपली दृष्टी बहिर्मुख आहे. समर्थ म्हणतायत की ही दृष्टी ठेवूनच आपण परमार्थाकडेही पाहतो. म्हणजे संतांनाही या बहिर्मुखतेनंच बघितलं जातं. कसा रंग आहे, अगदी गोरे पान आहेत, कसे आहेत, काळे आहेत, निस्तेज आहेत बुवा, किंवा किती तेजस्वी आहेत, ही सगळी बाह्यदृष्टी आहे. ते कसं वर्तन करत आहेत, कसं बोलत आहेत, कुणाला काय सांगत आहेत, आज पूजा केली की नाही, आज आंघोळ केली की नाही, आज जरा चिडले की आज प्रेमानं वागले, अनेक प्रकारांनी आपण त्यांच्याकडं पाहतो. ही आपली दृष्टी आपल्या स्वभावामध्ये आहे. समर्थ सांगतात की संत असा असत नाही, काहीच नाही अंतरी अशी त्याची दशा असते. म्हणजे आपण हा देह आहोत, आपण जीव आहोत, हा भावच त्यांच्या ठिकाणी असत नाही. मग देह कसाही असला म्हणून बिघडलं कुठे? आत भाव आहे आत्मस्थितीचा, आणि तोही हलणारा नाही बरं का, अगदी दृढ. साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध. तिथं चळणारा निश्चय असत नाही. अहम आत्मा हा अगदी पक्का निश्चय असतो, आणि तोही शब्दातीत. आत डोकावून पाहिलं तर देहबुद्धीचा अंश सापडणार नाही, पण वरती मात्र देहाची सगळी लक्षणं दिसतात. भूक लागल्यानंतर जेवतील, बहिर्दिशेला जातील, झोपतील, कुणावरती रागावतील, कुणावरती प्रेम करतील, पण ते निश्चितच तिथे असत नाहीत. असं पहा, देह हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे, आणि त्यामध्ये त्रिगुण मिसळलेले आहेत. आत्मस्थितीमध्ये त्रिगुणही येत नाहीत, पंचमहाभूतेही येत नाहीत, आणि जाणीवही येत नाही. जेव्हा पंचमहाभूते त्रिगुण याच्यामध्ये जाणीव शिरते की हे आपण आहे, तेव्हा तिथे देह ममत्वानं वर्तन करतो. सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये या जाणीवेचा लोप होतो. हेच तर आपण आत्तापर्यंतच्या निरूपणांमध्ये पाहिलं. समर्थांनी जो सूक्ष्म बोध केला आत्मज्ञानाबद्दल किंवा परब्रह्माबद्दल, ब्रह्मनिरूपण समास आठवून पहा. समर्थ अगदी सूक्ष्मात जाऊन आपल्याला म्हणाले की अहम ब्रह्मास्मी किंवा मी ब्रह्मा आहे, इथंही साधकांना अडकता कामा नये. म्हणजे काय, तर जाणीवेला त्यानं मागच टाकलं पाहिजे. आपला मी या जाणीवेला धरून कार्य करतो. जेव्हा जाणीव गळून पडते तेव्हा अर्थातच तिथं मीही गळून पडतो. त्यामुळं जाणीवेशिवाय देह त्याच्या प्रारब्धानं वर्तन करत असतो, ही संतांची दशा आहे. म्हणजे संताचा देह प्रारब्धाच्या बाहेर निश्चित नाही, पण संत त्या प्रारब्धामध्ये नाहीत, त्या देहामध्ये नाहीत. पंचमहाभूते कुठे जाणार? तिथे आहेत. ती वर्तन करत आहेत कारण देहामध्ये सत्वरज तम आणि जाणीवेनं अडकून आहेत. जेव्हा प्रारब्ध भोग संपतो, जेव्हा देहाशी असलेला संबंध तुटतो,
तेव्हा देह पडून जातो, पंचमहाभूतात विलीन होऊन जातो. पण संत ना तिथे असतो ना तिथे राहतो, तो देहीच विदेही झालेला असतो. म्हणजे जन्ममृत्यूच्या पलीकडे गेलेली अवस्था जर अंतरामध्ये असेल तर देहाचा त्या अवस्थेशी संबंध राहत नाही. म्हणून तो दिसतो देहधारी, परी काहीच नाही अंतरी, अशी त्याची अवस्था असते. समर्थ म्हणतात, तयास पाहता वरी वरी कळेल कैसा. त्यांना जर वर वर आपण पाहिलं तर आपल्याला ते कळून येणार नाहीत. अर्थ उघड आहे की समर्थ आपल्याला त्या अवस्थेत शिरायला शिकवतायत. इथं असा गैरसमज करायचा नाही बरं का, की समर्थ संतांची परीक्षा कशी घ्यायची किंवा संत कसा ओळखायचा ते आपल्याला शिकवतायत. प्रश्न लक्षात घ्या. प्रश्न असा होता की काहीच नसून असणं कसं काय जमतं. ब्रह्मस्थितीबद्दलचा प्रश्न होता, जो देहबुद्धीतून विचारलेला होता. त्याच्या उत्तरादाखल हा विस्तार समर्थ करतायत. त्यासाठी ते सांगतायत की त्या अवस्थेत गेल्याशिवाय हे कळणार नाही की तिथं देह असूनही देहबुद्धी कशी नसते. मग कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर, जयास धुंडिता विकार निर्विकार होती, असा विस्तार समर्थांनी पुढं केला. हा साधनेचा मार्गच आहे. हे जर कळायचं असेल की महात्मा कुठल्या आत्मस्थितीमध्ये आहे तर स्वतःचंच अंतर शोधावं लागेल. कळाया शोधावे अंतर. आता असं पहा, राम जो आहे, जो आत्मा आहे, जो भगवंत आहे, तो वेगवेगळा आहे का? आपला वेगळा आणि श्री महाराजांचा वेगळा, श्री महाराजांचा वेगळा आणि मारुतीरायांचा वेगळा, मारुतीरायांचा वेगळा आणि दत्तात्रयांचा वेगळा, असं मुळीच नाही आहे. श्री महाराजांचं वाक्य आठवा, आपल्यामध्ये जो देवांश आहे तोच मारुतीमध्येही होता. मारुतीनं तो फुलवला, आपण तो झाकून विझवून टाकला. यात श्री महाराज काय सांगतायत? तत्वतः आपण सगळे एकच आहोत, एकाच तत्वाचा भाग आहोत. म्हणजे जे संतांच्या अंतरामध्ये आहे तेच आपल्या अंतरामध्ये आहे. संतांची स्थिती कळण्यासाठी आपल्याला आपलंच अंतर शोधावं लागेल. कळाया शोधावे अंतर. जिवंतपणा संतांच्या ठिकाणी दिसतोय ना, आपल्याला ते अनुभवाला येत आहेत ना. श्री महाराज समोर आहेत, वावरत आहेत, आपल्याशी बोलत आहेत. श्री महाराज किंवा कोणाचे कोण सद्गुरू असतील ते, म्हणजेच त्यांच्या ठिकाणीही आत्मतत्व विलसत आहे. आपला देहही आपल्याला अनुभवाला येतो. आपल्याला अशी जाणीव पण आहे की आपण आहोत, म्हणजेच अस्तित्व रूप आपल्या ठिकाणीही व्यापून आहे. म्हणजे तोच भगवंत इथेही नांदत आहे, तिथेही नांदत आहे. मग शोध आपण कुठं घेणार? आपल्या आतच तर घेणार. प्रयोगशाळेमध्ये फुलांचा अभ्यास करायचा असेल तर त्या जातीचं एकच फूल अभ्यासासाठी आणलं जातं. 50 फुले आणायची गरज नाही. समजा जास्वंदीवर अभ्यास करायचा आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक जास्वंदीचं फूल दिलं जाईल. का असं होतं? प्रत्येकाला 100 जास्वंदीची फुलं दिली आहेत. एक फूल उलगडलं, कापलं की जे पाहायचं आहे ते त्यातलं सगळं कळून येतं. तेच सगळ्या जास्वंदींमध्ये असणार. हे जसं शास्त्रात आहे तसंच आत्मस्थितीच्या बद्दल आहे. आपल्या आत बुडी दिल्यानंतर जे आत्मतत्व आहे तेच तर सर्वत्र आहे, तेच संतांच्या ठिकाणी आहे आणि पूर्ण अनंत ब्रह्मांडामध्ये व्यापून आहे. म्हणून ते अंतर शोधावं लागतं. आता इथं कळणं जे आहे त्या विषयाकडं पण आपण सूक्ष्मतेनं पाहू. हे कळणं मनातून आणि बुद्धीतून नाही, बाहेरून समजून घेण्याचा हा विषय नाही. आत्ता पहा, आपण दासबोध बाहेरून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. अगदी स्पष्ट उदाहरण आहे आपल्यापुढे. अशा प्रकारे अंतर शोधायचं असत नाही. इथं आपल्या जवळची सगळी सामग्री बाजूला ठेवायची. मंदिराच्या आत जाताना आपण चपला काढून जात नाही का? तसं साधनेमध्ये मन, बुद्धी, मी, देह हे सगळे भाव टाकायचे आणि आत बुडून जायचं. याला म्हणायचं आंतरशोध करणं. आंतरशोध केल्यानंतर जे कळणं घडतं ते द्वैतातून घडत नाही, हा इथे सूक्ष्मार्थ आहे. जिथे द्वैत राहतं मग तिथे
पुन्हा साधक द्वैतातच अडकल्यामुळं त्याला ते द्वैत घालवण्याचा अभ्यास करावा लागतो. आपण शून्यत्व निरसन पाहिलेलं आहे, आपण ब्रह्मनिरूपण पाहिलेलं आहे. प्रत्येक पायरीवरती कसं द्वैत समोर येतं हे आपण बघितलं आहे. त्या ठिकाणी ते द्वैत बाजूला टाकावं लागेल. म्हणजेच जो त्या द्वैताच्या ठिकाणी सावध राहून द्वैताला येऊ देत नाही तो अधिकाधिक अंतरामध्ये शिरत जातो. वर्गात अनेक विद्यार्थी असतात, पण त्यातले काही विद्यार्थी प्रखरतेनं अभ्यास करतात आणि त्यातूनही काही विद्यार्थी असे असतात जे अगदीच प्रखर असतात. अभ्यास करण्याच्या प्रक्रियेमध्ये फरक आहे. बरेचसे विद्यार्थी अभ्यास करत करत बाकीच्या पण गोष्टी करतील, पण काही निवडक असे असतात जे अभ्यास एके अभ्यास असंच जीवन जगतात. अर्थातच त्यांचा अभ्यास तितक्या तीव्रतेनं होणार. तसंच अंतरशोध हा आपल्या जाणीवांना टाकून घडला पाहिजे आणि म्हणून इथं सद्गुरू लागतात. असं पहा, आपण एखाद्या प्रवासाला गेलो तर आपल्याला टाकून आपल्याला त्या प्रवासात राहता येईल का? श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, की जर आपल्याला सांगितलं की तुझा हात घरी ठेवून ये, तुझं डोकं घरी ठेवून ये, तर जसं आपल्याला येता येणार नाही तसं प्रेम ठेवून ये असं भगवंताला येता येत नाही. भगवंताबरोबर त्याचं प्रेम येतच येतं. श्री महाराजांनी अगदी साधं सोपं उदाहरण देऊन खूप गहन अर्थ समजावून सांगितला आहे. आता थोडं सूक्ष्मात जाऊन पाहू बरं का. आपण जेव्हा प्रवासाला जातो किंवा कुठेही जातो तेव्हा आपण आपलं आपलेपण घेऊन जातो. समजा आपलं नाव राम आहे आणि आपण पुरुष आहे. एखाद्या ठिकाणी आपण गेलो, आलात म्हटल्यानंतर आपण मान डोलवतो, हो आलो. कोण आलं म्हणून विचारलं तर राम आला आहे पण त्याचा देह घरी आहे असं आपण म्हणतो का? किंवा राम घरीच राहिला आहे, इथे फक्त देह आहे असंही आपण म्हणत नाही. मी इथे आहे असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्या देहाबरोबर आपण आपली जाणीव चिकटवलेली आहे आणि त्या जाणीवेनं आपण वावरतो. साधनेत ही जाणीव टाकायची आहे. मग तिथे कुणाच्या आधारानं आपण शिरणार? पहा, एखाद्या ठिकाणी जर अंधार असेल, वाट दिसत नसेल तर नैसर्गिकरित्या आपण चाच पडतो. अहो, अनोळखी ठिकाणच कशाला पाहिजे? अगदी आपल्या रोजच्या घरामध्ये सुद्धा जर अंधार पडला, काही दिसेनासं झालं तर चाच पडायला होतं. आपण धडकतो सुद्धा. इथे तर अगदी ओळख नसलेल्या प्रांतात शिरायचं आहे, म्हणून तिथे सद्गुरू लागतात. सद्गुरू आहेत हा भाव असावा लागतो. त्यांच्या आशीर्वादरूपी शक्तीनं तो प्रवास करावा लागतो. तर कळाया शोधावे अंतर हे घडून येतं. मग आपल्याला ते आहेत हा भाव धरल्यानंतर मी आहे हा भाव टाकता येतो. श्री महाराजांचं आणखी एक साधं सोपं पण अत्यंत गहन वाक्य, मी कुणीतरी आहे असं वाटण्याऐवजी मी कुणाचा तरी आहे असं वाटलं पाहिजे. किती सुंदर वाक्य आहे श्री महाराजांचं. मी सद्गुरूंचा आहे असं वाटलं रे वाटलं की तिथे आपण जी जाणीव आपल्या देहाला चिकटवली आहे ती गळूनच पडते. अर्थात प्रत्यक्ष गळून ती समाधीच्या प्रगाढ स्थितीमध्येच पडते. पण निदान आपण प्रवास करताना तरी आपला अहम राहत नाही, आपली जाणीव तिथं राहत नाही. आणि मग साधकाला स्वतःच्याच आत विनासायास शिरता येतं. मग आत कोण आहे? मगाशी पाहिलं तसं तोच आत्मा सर्वत्र व्यापून आहे. कळाया शोधावे अंतर तव तो नित्य निरंतर. आत जो आहे तो नित्य निरंतरच आहे. मग त्याच्यापाशीच संत स्थिर असतात. म्हणजे संतांच्या अंतरात सुद्धा ते निरंतर नित्य अशा आत्मस्थितीमध्येच असतात. समर्थ म्हणतात, जयास धुंडिता विकार निर्विकार होती. प्रपंचाचा गुणधर्म असा आहे की आपले विकार घेऊनच आपण दुसरीकडे जातो आणि मग त्यातून आपले विकार वाढवून घेतो. पहा, भेळ खावीशी वाटली, विकार आहे. तो विकार आपल्याला भेळेपर्यंत घेऊन गेला. भेळ खाल्ली, ठीक आहे, तेवढ्यापुरतं समाधान झालं. पण त्यातून भविष्यात पुन्हा भेळ खाण्याची वासनाच निर्माण केली आपण. विकार घेऊन विकार वाढवणं हे प्रपंचाचं काम, हे प्रपंचाचं लक्षण.
परमार्थ याच्या बरोबर उलट दिशेचा आहे. विकार घेऊन आपण संतांकडे जातो खरं, पण संतांच्या कृपेनं ते विकारच गळून पडतात. कारण संत आपल्याला आपल्या आत जायला शिकवतात. हे विकार म्हणजे बाहेरचे बुडबुडे आहेत हे जेव्हा साधकाच्या लक्षात येतं, तेव्हा तो त्या विकारांच्या नादी लागत नाही. विकारांचा वापर करेल, पण त्याच्या नादी न लागता. भुकेच्या वेळी भुकेचं चिंतन होणारच की, पण तहानेच्या वेळी पाणी पिणं, भुकेच्या वेळी अन्न खाणं म्हणजे विकारांच्या नादी लागणं नाही. तेवढ्यापुरता वापर आणि पुन्हा आत्मचिंतनात, असं त्याचं जीवन होऊन जातं. जयास धुंडिता विकार निर्विकार होती म्हणजे त्याला शोधायचं काम देहबुद्धीतून सुरू होतं खरं, पण आत शोध होत जातो तसतसा देहबुद्धीचा पदर गळत जातो. असं पहा, फणस जर आपण बघितला तर गरे अगदी खोल आत कुठेतरी असतात, अगदी लपलेले, पण बाहेर तो काटेरी असतो. बाहेर गऱ्यांचा वास मात्र येतो. तसंच आपल्या आतमध्ये जी आत्मस्थिती आहे त्याच्या भोवती हे काटे आणि बराचसा चीक आणि नको असलेल्या गोष्टी साठलेल्या असतात. त्या विकार स्वरूप आहेत. काम, क्रोध इत्यादी षड्विकार जे आहेत ते सुद्धा जर आत्मस्वरूप नसेल तर हालचाल करू शकणार नाहीत. मेलेला मनुष्य कामी आहे, मेलेला मनुष्य लोभाच्या अधीन झालाय असं आपण पाहतो का? जिवंत व्यक्तीमध्येच विकार हालचाल करतात. जिवंतपण नसेल तर विकार हालचाल करू शकणार नाहीत. सद्गुरुपदिष्ट साधना जर काही शिकवत असेल तर जिवंतपणी मरायला शिकवते. जिवंतपण तसंच राहतं, पण विकार शून्य होऊन जातात. कारण साधक आत जाऊन आत्मस्थितीपाशी स्थिर होतो. आता गरे जर मिळाले फणसाचे तर बाकीच्या गोष्टी कचऱ्यातच जातात. तसं विकारांचं होतं. समर्थ म्हणतायत, हे जोपर्यंत आपण आतमध्ये स्वतः करणार नाही तोपर्यंत आपल्याला संत कसे आहेत, मग ते असूनही नसल्यासारखे किंवा नसूनही असल्यासारखे कसे राहतात हे कळणार नाही. तर्कानं आणि शब्दांच्या माध्यमानं ते समजून घ्यायला गेलं तर अभिमान वाढू शकतो. म्हणून तर्कानं आणि शब्दानं प्रक्रिया तेवढी समजून घ्यावी. पहा, आत्ता दासबोधाचं निरूपण आपण श्रवण करतोय ते शब्दांच्या मार्फतच करतोय. आपलं मन, आपली बुद्धी वापरतच आहे आपण, पण यातून प्रक्रिया समजून घ्यावी आणि मग प्रक्रिया अंमलात आणावी, तर आपण त्या स्थितीपर्यंत पोहोचू. शब्दांनी विषय समजून घेऊन पुन्हा त्या विषयात तर्क वाढवत गेलो तर केवळ वाचाळता पदरात पडेल. प्रत्यक्ष अनुभूतीपासून आपण दुरावू. पुन्हा श्री महाराजांच्या प्रवचनामधली अगदी साधी गोष्ट पण गहन अर्थ असलेली. 2 माणसं आंब्याच्या बागेत गेली आंबे खायला. एकानं आंब्यांवरती ताव मारला आणि दुसरा व्यक्ती आंब्याच्या झाडांची चौकशी करायला लागला. ही जर गोष्ट पाहिली तर यातनं शिकायचं काय? सद्गुरूंनी शब्दांचाच वापर करून आत्मज्ञानाविषयीचं ज्ञान दिलं, त्याचा मार्ग सांगितला, पण तिथं आत्मा तर शब्दात नाही असा तर्क न लढवता जो मार्ग दाखवलेला आहे त्यावरून चालणं महत्त्वाचं आहे, तर ती अवस्था येईल. तर्क लढवत बसलो तर आपला वेळ निघून जाईल आणि वेळ मात्र मर्यादित आहे. असं नाही की तुला हवा तेवढा तर्क कर, 1000 वर्ष, 5000 वर्ष आणि मग साधनेला बस. आपल्यापाशी असलेला वेळ मर्यादित आहे, त्यामुळे त्या वेळेतच या जीवनाचं सोनं झालं पाहिजे. ही संतांची, इथं समर्थांची तळमळ आहे, म्हणून ते हा उपदेश करतायत. तो परमात्मा केवळ तयास नाही मायामळ, अखंड हेतूचा विटाळ झालाच नाही. ऐसा जो का योगीराज, तो आत्मा सहजी सहज, पूर्ण ब्रह्म वेद बीज देहाकारे कळेना. किती सुंदर शब्द वापरून समर्थांनी दोन्हीही गोष्टी सांगितल्या की कसा आत्मा आहे, कसा आत्मस्थितीतला महात्मा आहे आणि कसा तो आपल्याला कळू शकत नाही. परमात्मा केवळ, समर्थ म्हणतात, तिथं मायेचा स्पर्शच नाही. पहा, माया म्हणजे द्वैत आहे, माया म्हणजे मीतूपण आहे, माया म्हणजे भास आहे, माया म्हणजे अनुभव आहे. एखाद्याला पाहणं, एखाद्याची परीक्षा घेणं, एखाद्याला तपासणं
हे सगळं मायेमुळं घडतं. ते कसे आहेत, हे कसे आहेत, आपण कसे आहोत, ते नक्की तसे आहेत का, हे प्रश्न द्वैताशिवाय येऊ शकत नाहीत. मग तो त्या स्थितीत कसा राहिला, हा प्रश्न मायेशिवाय कसा येईल? परमात्मा मात्र मायेपासून पूर्ण वेगळा आहे, अखंड असा आहे. तिथं हेतूचा विटाळ नाही आहे असं समर्थ म्हणतात. म्हणजे तिथे कुठलीही कामना नाही आहे, कुठलाही हेतू नाही आहे, कुठलाही संकल्प नाही आहे, कुठलीही वृत्ती नाही आहे. निर्वृत्तिक स्थिती तिथं आहे. समर्थ म्हणतायत की आत्मज्ञानी महात्मा हा असाच असतो, जसा तो परमात्मा आहे, संकल्परहित, अगदी मायेपासून पूर्ण वेगळा तसा असतो. त्यालाच ते योगीराज असं म्हणतात. ऐसा जो का योगीराज, तो आत्मा सहजी सहज. अतिशय चपखल शब्द समर्थांनी वापरले. आत्मस्थितीमध्ये सहजतेनं तो असतो, किंवा सहज असलेल्या आत्म्याच्या ठिकाणी आत्माच होऊन राहिलेला असतो. मग तो तसाच आहे जसा आत्मा आहे, वेदांचं मूळ आणि पूर्ण ब्रह्म. खरं म्हणजे आत्म्याला उपमा देता येत नाही आणि त्याला नामही नाही. पूर्ण ब्रह्माला नाम कसं असणार? पण समर्थ नामाचा वापर करतात, वर्णनही करतात. ते वेदाचं बीज आहे अशी उपमा पण देतात. कारण तो संत, तो आत्मज्ञानी महात्मा तसा असतो हे त्यांना इथं सांगायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, तो देहाकारे कळेना. देहाच्या अंगानं, देहबुद्धीवरती राहून मन चित्त बुद्धी यांच्या वापरानं तो कळून येणार नाही. पुढेही समर्थांनी विस्तार केला आहे या विषयाचा. आपण उजळणीमध्ये तो सर्व यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.